नानकटाई बनवायची म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं ओव्हनच हवं किंवा मग बेकरीमध्ये छान नानकटाई मिळते. पण तुम्हाला खरं सांगू का, असं काहीही नाही आहे. परफेक्ट प्रमाण आणि खास टिप्स जर वापरल्या ना, तर कढाईमध्ये देखील अगदी छान अशी खुसखुशीत तोंडात जाताच विरघळणारी नानकटाई तयार होऊ शकते. अगदी कढाईमध्ये देखील बेकरीसारखीच नानकटाई बनवण्याकरिता मी फक्त एक स्टेप एक्स्ट्रा करते आहे, जी आजवर कुणीही तुम्हाला सांगितली नसेल, ज्यामुळे नानकटाई छान अशी परफेक्ट तयार होते. नमस्कार. आज बनवते खुसखुशीत तोंडात जाताच विरघळणारी मस्त अशी नानकटाई. अगदी बेकरी स्टाईल बनवणार आहोत. बेकरीमध्ये जी पद्धत वापरता, जे प्रमाण वापरता तेच वापरणार आहे, पण फक्त घरगुती असल्यामुळे नक्कीच यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे आणि सोपी कृती सांगणार आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात अगदी सक्सेसफुलरित्या तुम्ही ही नानकटाई बनवू शकता. या ठिकाणी मी वाटीचं आणि वजनी असं दोन्ही प्रमाण घेतलेलं असल्यामुळे तुम्ही जर व्यावसायिक असाल, घरगुती व्यवसाय करत असाल, तर ही नानकटाई बनवून विकू देखील शकता. चला तर मग लगेचच या साध्या आणि सोप्या कृतीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला नानकटाईचा एक बेस बनवून घ्यायचा आहे. त्याकरिता आपल्याला पिठी साखर मोजून घ्यावी लागेल. ही पिठी साखर मी मिक्सरला दळत असताना त्यामध्ये 5-6 इलायची देखील दळून घेतली आहे. तुम्ही सेपरेट इलायची पूड वापरली तरी देखील चालेल. आता या पद्धतीचं एखादं पातेलं घ्यायचं किंवा वाटी घ्यायची. तुम्हाला ज्या प्रमाणात नानकटाई बनवायची असेल ते भांडं घ्यायचं. आता घेऊयात 1.5 पातेलं भरून पिठी साखर. जर तुम्ही वाटीने हे मेजरमेंट घेत असाल तर 1.5 वाटी घ्यायचं आणि वजनी प्रमाणात घेत असाल तर 500 ग्रॅम पिठी साखर घ्यायची. पिठी साखर मोजताना बघा, मी ही जास्त प्रेस करून घेतलेली नाहीये, अगदी हळूवार किंवा अलगदच भरून घेतली होती. सेम पातेल्याने किंवा वाटीने मोजून घ्यायचंय. साजूक तूप किंवा याऐवजी डालडाही घेऊ शकता. ते 1च कप वजनी प्रमाणात 300 ग्रॅम घेतलं. हे तूप आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरच घ्यायचं, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता सुरुवातीला हे दोनही साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला शक्य असल्यास हे मिश्रण आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय. फेटल्यामुळे काय होतं, यामध्ये हवा भरली जाते आणि ज्यामुळे आपली नानकटाई हलकी फुलकी किंवा खुसखुशीत तयार व्हायला मदत होते. पण जर तुमच्याकडे जास्त परिश्रम करण्याची ताकद नसेल, वेळ नसेल, तर तुम्ही कमी प्रमाणात देखील हे मिश्रण फेटून घेऊ शकता. किंवा मग तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल केकची क्रीम फेटण्याचं, त्याने देखील हे मिश्रण फेटून घेतलं तरीही चालेल. बघा, आपलं अगदी छान असं क्रीमी टेक्स्चरचं हलकं फुलकं मिश्रण तयार झालं. दोनही साहित्य एकजीव झाल्यानंतर फक्त 5 मिनिटाकरिता हे मी फेटून घेतलं. आता जरा वेळ हे साईडला ठेवून देते आणि इतर साहित्य मोजून घेते. ज्या पातेल्याने आपण पिठी साखर आणि तूप मोजून घेतलं, त्याच पातेल्याने आता मैदा मोजून घेऊयात. तर मैदा पातेल्यामध्ये भरताना हलकासा प्रेस करून भरायचा. तर हा साधारणतः मी 2 पातेले वजनी प्रमाणात 500 ग्रॅम घेतला. सेम पातेल्याने मोजून घेऊयात 1 पातेलं बेसन पीठ. बेसन पीठ मी अगदी हलकं फुलकं पोकळ भरलेलं आहे, प्रेस करून भरलं नव्हतं. आणि सेम पातेल्याने आता अर्ध पातेलं बारीक रवा. रवा हा आपल्याला बारीकच वापरायचा, एवढं मात्र लक्षात ठेवा. यापेक्षा थोड्याफार कमी प्रमाणात रवा वापरला तरी देखील चालू शकतो, जास्त प्रमाणात वापरू नका. चवीनुसार अगदी चिमूटभर मीठ घेतलंय. पाव चमचा घेऊयात खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा अवश्य वापरा, यामुळे पदार्थ खुसखुशीत होतो. तर 1.5 सपाट चमचा भरून बेकिंग पावडर घेतली आहे. बेकिंग पावडरमुळे आपली नानकटाई छान अशी फुलण्याकरिता मदत होते. अगदी चिमूटभर खाण्याचा रंग टाकला, हा टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे. यासोबत तुम्ही तुमच्या आवडीचे इसेन्स म्हणजेच फ्लेवर किंवा त्याचसोबत मिल्क पावडर देखील वापरू शकता. संपूर्ण साहित्य छान असं चाळून घेतलं. असं केल्यामुळे आपल्या पिठामध्ये छान अशी हवा भरली जाते. पीठ अगदी हलकं फुलकं तयार होतं आणि त्याचसोबत बेकिंग पावडर, सोडा देखील एकसारखा मिक्स होतो. आता हळूहळू करून संपूर्ण पीठ यामध्ये टाकायचंय आणि आता या मिश्रणामध्ये अजिबात पाणी, दूध काहीही न वापरता फक्त या बेसमध्येच हे पीठ मळून घ्यायचं. जर तुम्हाला मिश्रण खूपच जास्त कोरडं झाल्यासारखं वाटत असेल, तर हे तुम्ही अगदी अर्ध्या मिनिटाकरिता मिक्सरला फिरवून घेऊ शकता. मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे त्याला एक हलकीशी उष्णता मिळते, तुपाला पाणी सुटतं, ज्यामुळे आपल्या या मिश्रणामध्ये हलकीशी बाइंडिंग यायला मदत होते. जर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये नानकटाई बनवत असाल तर तुम्हाला तेवढीशी काही गरज पडणार नाहीये. जास्तीचं मिश्रण असतं ना, तेच फक्त आपल्याला मळायला थोडंसं कठीण जातं. अशा वेळेला तुम्ही ही मी सांगितलेली टिप्स नक्की वापरा. मी तर हाताने छान असं मळून घेतेय, कारण हाताच्या देखील उष्णतेने याला छान असं हलकंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि अगदी परफेक्ट अशी बाइंडिंग येते. बघा या स्वरूपाची.
एवढं मोठं पीठ मला एकत्र करणं जमत नव्हतं, त्यामुळे मी 2 गोळे तयार करून घेतलेत. लगेच आता यांची नानकटाई बनवायला घेऊयात. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये ही नानकटाई बेक करायची आहे ते भांडं घ्यायचं. त्याला पहिले थोडंसं तेल लावून घ्यायचं, ज्यामुळे नानकटाई या ताटाला चिकटणार नाही आणि व्यवस्थितरित्या बाहेर निघेल. आता मी फक्त कढईमध्येच नाही तर ओव्हनमध्ये देखील तुम्हाला नानकटाई बेक करून दाखवणार आहे. त्यामुळे ओव्हनच्या ट्रेमध्ये बटर पेपर ठेवून घेतला. आता सुरुवातीला आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. त्यामुळे कढईमध्ये साधारणतः अर्धा वाटी मीठ टाकलंय. हे मीठ माझं रेग्युलरचं वापरातलं आहे, त्यामुळे थोडंसं काळं झालंय. मी नेहमीच पदार्थ बेक करण्याकरिता वापरत असते. आता यावर झाकण ठेवूयात आणि मध्यम गॅसवर 10 मिनिटांकरिता ही कढाई प्रीहीट म्हणजेच गरम करून घेऊयात. इकडे ओव्हन देखील आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे. तर बघा ओव्हनमध्ये माझ्या फंक्शन्स आहे प्रीहीटचं. साधारणतः 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटाकरिता हे मी लावून देतीये. तोपर्यंत आपण नानकटाई बनवायला घेऊयात. आता ही नानकटाई ना एकसारखी एकाच साईजची तयार व्हावी याकरिता अशा पद्धतीचा चमचा घ्यायचा. यामध्ये बसेल इतका किंवा साधारणतः लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि आता याला हातावरच थोडासा पसरट आणि गोलाकार देऊन घेऊयात. तर या नानकटाईला तुम्हाला अजिबात भेगा गेल्यासारख्या दिसत नसतील. खूपच छान अशी पेढ्यासारखी नानकटाई तयार झाली आहे. ही ताटामध्ये ठेवून घेते आणि यावर डेकोरेशन करता थोडेसे पिस्ताचे काप लावते. हे लावणं पूर्णतः ऑप्शनल आहे. सेम पद्धतीने उरलेल्या नानकटाया बनवून घेऊयात. या नानकटाया तयार झाल्यानंतर 10 मिनिटाकरिता फ्रीझरमध्ये ठेवून द्या. असं केल्यामुळे नानकटाईला छान अशा भेगा पडतात आणि खुसखुशीत तयार होते. तर या घेतलेल्या साहित्यांमध्ये आपली 1.5 किलोची नानकटाई तयार होते. साधारणतः 50 ते 60 पीसेस तयार होतात. आता याची साईज तुम्ही किती ठेवता ना यावर देखील किती नानकटाई तयार होतील हे डिपेंड करेल. पण 1.5 किलोची नानकटाई तयार होते. तर बघा संपूर्ण नानकटाई माझी तयार करून झाली आहे. ताटामध्ये तर ठेवलीच आहे, पण सेम पद्धतीने ट्रेमध्ये देखील ठेवून घेतली. फक्त ही नानकटाई ठेवत असताना त्यामध्ये साधारणतः 2 बोट जागा बसेल इतकी जागा सोडायची, कारण नानकटाई बेक झाल्यानंतर फुलते, मग ही एकमेकांना चिकटायला नकोय. आता पहिले कढईमधील हे ताट ठेवते. कढईमध्ये बेक झालेली नानकटाई छान अशी खुसखुशीत तयार होते, पण रंगामध्ये थोडासा फरक पडतोच. कारण ओव्हनमधील नानकटाईला दोनही साईडने उष्णता लागते, तर कढईमधील नानकटाईला एकाच साईडने, म्हणून. आता यावर झाकण ठेवूयात आणि फुल गॅसवर 15 मिनिटाकरिता ही नानकटाई बेक करून घेऊयात. सेम पद्धतीने ट्रे देखील मी ओव्हनमध्ये ठेवून घेतीये. आता सेम पद्धतीने याचं देखील टेम्परेचर सेट करून घेऊयात. तर बघा बेकिंग मोडचा ऑप्शन निवडलाय. यामध्ये 170 डिग्री सेल्सिअसला 17 मिनिटांकरिता ही बेक होण्याकरिता लावून देते. तर बघा साधारणतः 15 मिनिटांनंतर आपली इकडे नानकटाई छान अशी बेक झालेली आहे. मी यावर काचेचं लीड ठेवलेलं असल्यामुळे मला वरूनच ही दिसत होती. पण तुम्ही जर ट्रान्सपरंट झाकण ठेवलेलं नसेल तर साधारणतः 13 ते 14 मिनिटांनंतरच लगेचच ओपन करून बघा. त्या अगोदर अजिबात ओपन करून बघायची नाही. काही वेळानंतर आता ओव्हन देखील बघूयात. बघा आपली ही देखील नानकटाई परफेक्टरित्या तयार झाली आहे. दोन्ही नानकटायांना अगदी छान असे क्रॅक्स गेलेले आहेत. परफेक्ट अशा बेक झालेल्या आहेत. फक्त फरक एवढाच झालाय, आपली ओव्हनमधील नानकटाई एकसारख्या रंगावर तयार होते, तर कढईमधील नानकटाईला थोडासा डार्क रंग येतो. आपली नानकटाई बेक होऊन जवळपास अर्धा तास होत आलाय. नानकटाई व्यवस्थित अशी सेट झाली आहे. त्याच वेळेला आता ही आपण काढून घेणार आहोत. जर तुम्ही गरम गरम असतानाच नानकटाई काढायला गेलात तर ती पूर्णतः विस्कळेल, कारण ती खूपच नाजूक झालेली असते, सॉफ्ट असते. चला तर मग आता ही बघूयात. बटर पेपर वापरलेला असल्यामुळे बघा आपली नानकटाई अजिबात खाली चिकटली नाही. अगदी सहजतेने ही सेपरेट झाली. खालून हलकासा डार्क रंग आलाय, तर वरून अगदी मस्त अशी याला लेयर्स पडलेले आहेत. जर तुम्हाला विक्रीसाठी नानकटाई बनवायची असेल तर कढईत देखील किंवा मग ओव्हनमध्ये देखील तुम्ही नानकटाई परफेक्टरित्या बनवू शकता. घेतलेल्या साहित्यामध्ये किती पीसेस किंवा वजनी प्रमाणात किती नानकटाई तयार होते हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्यामुळे तुम्ही या दिवाळीला किंवा घरगुती विक्रीकरिता नानकटाई आवर्जून बनवून बघा. आलेले अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. आता ही नानकटाई थंड झाल्यानंतर तुम्हाला फोडूनही दाखवते. सुरुवातीला याचे लेयर्स बघून घ्या किंवा खालची साईडही बघून घ्या. अगदी परफेक्टरित्या बेक झाली आहे आणि फोडण्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा आतील पोकळपणावरून लक्षात आलंच असेल ही किती छान अशी खुसखुशीत आहे. साधारणतः 2 वर्षांपूर्वी मी तुमच्यासोबत रोडची रेसिपी शेअर केली होती. हे रोड देखील घरगुती साहित्यांमध्ये खूप परफेक्टरित्या तयार होतात. ती रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे.
तुमच्याकडे ओव्हन असो वा नसो, कढाईमध्ये देखील आपण ही नानकटाई किती परफेक्टरित्या बनवू शकतो हे तर तुम्ही बघितलंच. फक्त काही तापमानाच्या म्हणजेच टेम्परेचरच्या टिप्स आहेत छोट्या मोठ्या, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तयार झालेली नानकटाई तुम्ही सेल देखील करू शकता. त्याकरिताचं अवश्य वाटीचं आणि वजनाचं प्रमाण मी सांगितलेलंच आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.